समाज में ही लाल पैदा होते हैं, देने वाले समाज में ही लाल पैदा होते हैं और मांगने वाले समाज में दलाल पैदा होते हैं। मांगने वाले समाज में दलाल पैदा होते हैं। ऐसा है कि लगते जिगर को जोड़ने में वक्त जाया ना करो। जाना जाना मेंदो है त्यांना समजता कि लगते जिगर को जोड़ने में वक्त जाया ना करो और औलाद बनकर जो खड़ा है उसे अपनाया करो। अरे शेर की औलाद हो दहाड़ कर हक छीन लो, फेंके हुए हड्डियों को ना चबाया करो, फेंके हुए हड्डियों को ना चबाया करो। अरे भीम कसा होता ते सांगू नकार, वैराच्या दारी भीक मागू नकार, भीम कसा होता ते सांगू नकार, वैराच्या दारी भीक मागू नकार। अरे भीमाने जे केलं तुम्ही कधी करता, अरे का गुलामी तुम मरता आणि धंदे खोटवर करता, का गुलामी तुम मरता धंदे खोटवर करता, का गुलामी तुम मरता धंदे खोटवर करता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये 4 सिद्धांत सांगितले। 4 सिद्धांत सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पहिला सिद्धांत आहे सामाजिक सिद्धांत, की बाबासाहेब म्हणतात की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन 1 दिवस जगा। लक्षात घेतलं की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन 1 दिवस जगा। हा सिद्धांत तुम्हाला या गावामध्ये कोणाकोणाला मान्य आहे? जरा हात वरती करा बरं। हॅलो, तुम्हाला मान्य? आवाज येतोय? समज ना? आवाज समजत नाही? बाबासाहेबांनी सांगितलं की वाघ होऊन जगा म्हणून, तुम्हाला मान्य नाही? जरा हात वरती करा। मला आजाय काय क्या बात, तुम्हाला मान्य आहे? तसा बाबासाहेबांनी दुसरा सिद्धांत सांगितला, सामाजिक सिद्धांत। हा सामाजिक सिद्धांत। दुसरा सिद्धांत सांगितला की शैक्षणिक सिद्धांत, की बाबासाहेब म्हणतात आज तुमच्याकडे जो बंगला गाडी आहे ते सगळं विका, पण तुमच्या मुलांना शाळा शिकवा, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। हा दुसरा सिद्धांत मुळवाडमध्ये कोणाकोणाला मान्य आहे? हात वरती करा। तसा बाबासाहेबांनी तिसरा सिद्धांत सांगितला, धार्मिक सिद्धांत। बाबासाहेब म्हणतात की मला या देशाला प्रभूचं भारत बनवायचा आहे आणि सम्राट अशोकाचा भारत बनवायचा आहे। हा सिद्धांत जरा कोणाकोणाला मान्य आहे? हात करा मोळवाडमध्ये। हा मौल्याचं तुम्हाला काही मान्य नाही? मान्य ना? अरे मान्य आहे तर त्याच बाबासाहेबांनी चौथा सिद्धांत सांगितला, राजकीय सिद्धांत, की बाबासाहेब म्हणतात जा आणि तुमच्या घरातील भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, तुम्हाला राजा बनायचा आहे।
चुनाव आता है, इलेक्शन मध्ये वोट देत नाही. बाबासाहेबांना मानायचं, बाबा साहब को मानते हैं लेकिन बाबा की नहीं मानते हैं. किती किती किंमत चालू आहे इलेक्शन मध्ये तुमची. में तू मरता कि नोटों के घने घने बंडलों में बिकते हैं. इलेक्शन आलं की नोटों के घने घने, कोकाटे साहेबांनी बोलून गेल ना कि नोटों के घने घने बंडलों में बिकते हैं और ईमान जिनका कच्चा है, ईमान जिनका कच्चा है वो पदों में बिकते हैं. अरे बनाया इनको भीम ने ज्ञान खरीदने के काबिल. अफसोस वही लोग आज बोतलों में बिकते हैं, अफसोस वही लोग आज बोतलों में बिकते हैं. म्हणून अरे गुलामी तुम मरता, अरे कि बेईमान कौम से जो खुलेआम हो गए, बेईमान कौम से जो खुलेआम हो गए और सफर में सियासत के वो नाकाम हो गए. अरे कुर्सी के लालच में जो नेता बिक गए, कुर्सी के लालच में जो नेता बिक गए वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए. अरे वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए. मुन्नी बदनाम हुई गाली तेरे, मुन्नी बदनाम हुई मुन्नी बदनाम हुई गाली तेरे. मुन्नी के गाल गुलाबी होश रात चाल हुए बजंदू बामुरी गाली तेरे, मुन्नी बदनाम हुई गाली तेरे. बाबासाहेबांनी शासक म्हणून सांगितले पण धर्माचे ठेकेदार म्हणा लागले, इलेक्शन मध्ये ठेकेदार म्हणा लागले, मुन्नी म्हणा लागले. गुलामी तुम मरता, गुलामी तुम मरता. समाज एकात एक नाही, समाज एकात एक नाही. अरे आपल्या बापात एक नाही म्हणून काय व्हायला लागले. गाण्यात मतभेद, साहित्यात बेईमानी, 100 तुकडे हे पक्षात रे, 100 तुकडे हे पक्षात रे, 100 तुकडे हे पक्षात रे. गाण्यात बेईमानी, गाण्यात बेईमानी कशी चालू की बाबासाहेबांच्या नावाने 1.5 लाख गाणे आहेत या देशामध्ये. कॅसेटची गाणी 1.5 लाख आहे, पण गाणी कशी आहेत. दलितांचा राजा तो भीमराव माझा. महारांगल से उल्लू बना रहे लोग आज, महाराष्ट्र अँगल मध्ये दलितांचा राजा तो भीमराव माझा. अरे 1920 मध्ये शाहू महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये हे जाहीर केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ह्या भारत देशाचे नेते आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी ह्या पूर्ण बहुजन समाजाचे नेते आहेत. पण आम्ही काय म्हणा लागले, दलितांचा राजा. अशी 1.5 लाख गाणी निघली बाबासाहेबांची, पण निगेटिव्ह. आज काय चालू आहे समाजात, 100 तुकडे पक्षामध्ये. की बाबासाहेब एक अजेंडा सांगतात की नॅशनल लेवलला माझा एकच पक्ष असेल, त्याचा एकच नेता असेल, त्याचं एकच चिन्ह असेल, त्याचा एकच झेंडा असेल. कोणता बोलत नाही तुम्ही, कोणता झेंडा. या झेंडाला आणि सत्तेमध्ये आल्यानंतर 100% राज्यघटनेची अंमलबजावणी करायची म्हणून बाबासाहेब सांगतात. पण आज काय होताना दिसते आम्हाला समाजामध्ये. गाण्यात मतभेद, साहित्यात बेईमानी, 100 तुकडे हे पक्षात रे, 100 तुकडे
कारण हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. एक मिनिट तुमच्या आयुष्यामध्ये आज जे बोलणं चालू आहे ना, इथे चर्चा चालू आहे, तुमच्या आयुष्यामध्ये ते उपयोगी पडणार. जरा मला एकदा परत सांगा बरं, की इथं बसलेल्या लोकांच्या पैकी कोणाकोणाला गुलामगिरीमध्ये मरायचं नाही, त्यांनी जरा एकदा हात वरती करा. कोणाकोणाला गुलामगिरीमध्ये मरायचं नाही, मला बघायचं आहे. तुम्हाला सर्वांना राजा बनायचं आहे ना? क्या बात आहे. की बाबासाहेब म्हणतात की या भारत देशामध्ये जन्माला येऊन जर गुलामगिरीच करायची होती तर आईच्या पोटातच का मेला. जन्माला येऊन गुलामगिरी करायची होती तर आईच्या पोटात का मेला नाही तुम्ही. बाबासाहेब आम्हाला इशारा देतात की तुम्हाला या देशाचं शासन करती जमात बनायचं आहे बंधू. पण काय बनायला लागले, आम्ही गुलाम बनायला लागले. 60-70 वर्ष झालं, हजारो वर्ष आम्ही गुलाम बनले. कारण गुलाम इंसान नहीं होते हैं, अरे गुलाम तो जानवर होते हैं. गुलाम कोण असते, जनावर गुलाम असते. तुम्हाला उदाहरण सांगतो, एका बैलाची किंमत किती आहे. प्रॉब्लेम मार्केटमध्ये जनावरांच्या बाजारामध्ये एका बैलाची किंमत किती आहे. आपल्याला जर वाट करून द्या लागेल. आज मार्केटमध्ये बैलाची किंमत किती आहे. 60,000, 70,000, 1 लाख रुपयापर्यंत बैल येतो. एक म्हैस किती किंमत आहे. 40,000, 50,000 रुपये एका म्हशीची किंमत आहे. एक बकरी 15,000, 20,000 रुपये किंमत आहे. एक गावरान कोंबडी किंमत किती आहे. 500 रुपये. राव दररोज पेपरला भाव येतोय, बघत नाही वाटतं तुम्ही पेपर मध्ये. 500 रुपये. या कोंबडीचं जे डोकं आहे ते बॉयलर कोंबडीचं सांगत होतं. ही जी जवारी कोंबडी आहे ना, तिचं डोकं आहे 10 ग्रॅमचा आणि मेंदू असतो 2 ग्रॅमचा. किंमत किती आहे. 500 रुपये. आणि आमच्या 80 किलोची बैल इलेक्शन आल्यावरती 100 रुपयाला आणि 200 रुपयाला आपलं मत विकायला लागले. राव 80 किलोचा बैल आहे, तर मत विकला विकतो स्वतःच 100 रुपये 200 रुपये. त्याचं डोकं असते 10 किलोचं आणि मेंदू असते 2 किलोचा. किंमत किती आहे. 100 रुपये. गुलामीचं मरता बाबासाहेबांनी आम्हाला दिल्लीला जायला सांगितलं, पण 60 वर्ष आम्ही चाललंय कुठं मित्रा.